स्वामी तुम्ही मला दृष्टी दिली स्वामी, मी धन्य झालो स्वामी। आता मला या कंदिलाची काहीच गरज नाहीये स्वामी। तू चूक केलीस कंदील टाकून। जेने तुला आजवर साथ दिली त्याला सोडून दिलास। अरे दृष्टी आली आहे, पण आयुष्यात रात्री येणारच। रात्र आली की अंधार येणार आणि त्या अंधाराचा कंदीलच तुला वाट दाखवणार। स्वामी मला माझी चूक कळाली, आनंदाच्या भरात माझी चूक झाली स्वामी, मला क्षमा करा। सुंदरे याचप्रमाणे अजून एकाने गरज संपर्क कंदील टाकून दिलाय। ज्या क्षणी त्याच्या आयुष्यात अंधार येईल त्या क्षणी त्याला त्या कंदिलाचं महत्व कळेल। शिव शंकर शंभा। अहो, आजारपणामुळे झेपत नाहीये तुम्हाला, धड उभंही राहता येत नाहीये, पण तरीही एवढा अट्टहास का? अगं हाडाचा कलाकार आहे मी आनंदी, आयुष्यभर हेच करत आलो। मागचे 4 दिवस चित्र नाही काढू शकलो, आता नाही राहत। आयुष्यात कधीही एक चित्र सुद्धा माझं चुकलं नाही, आणि आता आता सगळी चित्र चुकतायत। तुम्ही आधी काढा घ्या बघू। आजारपणातून बरे झालात ना की पुन्हा पहिल्यासारखे भरीत याल। नाही ग, हा आजार दुर्धर आहे असं वैद्य म्हणाले। बरा होईल का नाही काही शाश्वती नाही। तुम्ही असं निराश होऊ नका बरं, आपण स्वामींचे भक्त आहोत। स्वामींची कृपा झाली तर कुठलाही आजार दुर्धर नसतो। अगं दिवस रात्र त्यानंच साकडं घालतोय, पण अजून कृपा का नाही झाली काय कळत नाही। गोवर्धनराव, हे घ्या तुमची चित्र। राजांना तुमचं एक पण चित्र आवडलं नाही। स्वामी देवा, देवा तुम्ही विहिरीत काय पाहताय? सुंदर या बेडूक दिसतोय का? बेडूक नाही, कुठे देवा? हा बेडूक। पावसाळ्यात स्वतःहून यांनी या विहिरीत उडी मारली। थंड पाणी, खोल जागा, त्याला मजा वाटली। आता देवाकडे पाहून म्हणतोय की मला वाचव। सुंदरे माणसांचे असंच आहे, स्वार्थ, मोह, अहंकार याच्या विहिरीत उडी मारतो आणि मग देवाला म्हणतो मला वाचव। उडी स्वतः मारायची आणि वाचवायला दोरी देवाकडे मागायची, त्याला काय अर्थ आहे? शिव शंकर शंभा। गोवर्धनराव, तुम्ही राजदरबारातील 9 रत्नांपैकी एक रत्न आहेत। तुमच्यासारखा चित्रकार पूर्ण पंचकृषीत नाही। राजदरबारातल्या नामवंत चित्रकारांना सुद्धा तुमच्याबद्दल आदर आहे।
पण ही चित्र तुमच्या समोर फेकावी असा राजांचा आदेश होता, म्हणून फेकावी लागली. पर राज्यातील काही राजे आपल्या राजांना भेटायला येणार आहेत. त्यांना भेट म्हणून ही चित्र देण्याचा मानस होता राजांचा, आणि ती जबाबदारी तुमच्यावर होती. तुम्ही 4 दिवसांपूर्वी पाठवलेले चित्र राजांना अजिबात आवडलेले नाही. राजांचं म्हणणं आहे वयाची 50शी उलटल्यावर तुमच्या हातातील किमया कमी होत चालली आहे बहुतेक. अहो पण ते आजारी आहेत म्हणून. पण हा आजार बरा कधी होईल? काही दिवसांपूर्वी सातत्याने राजटीका होत आहे. कुठल्याही क्षणी पद हिरावलं जाईल अशी परिस्थिती आहे, आणि राजाने ही शेवटची संधी दिलेली आहे तुम्हाला. तुमच्या पुढच्या चित्रावर हे सगळं ठरेल. येतो मी. अंबिका सावकाश. हे घे. बरं वाटतंय ना? जंगलातून आणले, खाऊन घे. 2 दिवस झाले तू काही खाल्लं नाहीयेस ना? चक्कर येणारच. मला माफ कर. सगळं माझ्यामुळे होतंय ना? नदीच्या पुरात आपलं घर वाहून गेलं. नवं घर बांधायला मी कर्ज घेतलं, पण तेही अजून फेडलं नाहीये. रोजच्या कमाईत 2 वेळेचं अन्नही मिळत नाही. त्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज. तुला साधं 2 वेळेचं अन्नही देऊ शकत नाही. यापेक्षा मोठं अपयश काय असणार आहे? अहो अहो तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. हे बघा, आपली औषधांची कमाई ना वाढेल, सगळं नीट होईल, आणि आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी. काळजी करू नका. पण मला वेगळीच चिंता सतावते. कोणती? 4 दिवसात सावकाराला मुद्दल आणि व्याज द्यायचंय. मी गुरुकुलातल्या मित्रांकडे गेलो होतो, पण कोणीच मदत करायला तयार नाही. काय करू काही कळत नाही हो. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवरचं उत्तर ठरणार आहे. हे बघा, माझं मला मन सांगतंय सगळं नीट होणार. स्वामींनी काल काय सांगितलं ऐकलत ना? माझी ही कलाच ह्या समस्येतून आपल्याला बाहेर काढणार आहे. हे चित्र एकदा पूर्ण झालं ना की सगळं नीट होईल. आपल्या सगळ्या समस्या दूर होतील. स्वामी करो आणि असंच हो. आता सगळं या चित्रावर अवलंबून आहे. निरंजन, ए निरंजन, अरे बाहेर ये. आजपर्यंत जो मान, जो सन्मान मला मिळाला होता, तो आता काढून घेतला जाणार. आनंदी, आनंदी, माझ्या हातातली जादू संपत चालली आहे का ग? तसं बोलू नका हो. तुम्ही अजूनही महान आहात. नाही ग, पूर्वीसारखं मी चित्र काढू शकेन की नाही काहीच सांगता येत नाही. माझ्या कलेचा वारसा आपल्या मुकुंदाला मिळावा, त्यानं माझी जागा घ्यावी अशी इच्छा होती ग. पण त्याच्या हातात ती जादू नाही. नाही म्हणजे तो चित्र काढतो, पण त्यात आत्माच नाही ग. स्वामी, स्वामी,
अहो मला हा असला आजार का होऊ दिला स्वामी? तुमच्या मनात काय आहे काहीच कळत नाही. शिवशंकर शंभा. प्रत्येक वेळी आमची इच्छा आणि आमची मर्जी यावर तुमच्या दुर्दैवाचं खापर फोडू नका. नियतीला दोष देण्याआधी तुमच्या कर्मात टोकन पहा. तुमच्या आयुष्यात काय लिहिलंय हे तुम्हाला तिथेच दिसेल. शिवशंकर शंभा. सावकार अहो सावकार काय करताय? हो कुठं नेत आहे? कर्ज फेडायला पैसे नाहीत ना तुमच्या जवळ? यातलं काय विकलं ना तर मला 4 पैसे मिळतील. आणि तुमच्या लक्षात येईल रिकाम तिकडे बसून आणि असं चित्र गिरवून पैसे मिळत नसतात. अहो सावकार आम्ही ए, गप. प्रयत्न- काम करा, काम मोलमजुरी करा आणि माझं कर्ज फेडा. हे उगाच भिकाचे डोळे लावून घेऊ नका. सावकार अहो तेच सांगते, आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी जे हे चित्र काढते ना यातून ह्या कर्जाचा प्रश्न मोकळा होणार आहे. खरंच विश्वास ठेवा. कसं सुटणार? हे चित्र काय तुम्हाला बोलावून पैसे देणार आहेत का? आम्हाला स्वामी बोलले तसं. स्वामी ते स्वामी भक्तांना येडं बनवतात आणि भक्त बनतातही. माफ करा सावकार, स्वामींना काही म्हणू नका. तर काय करशील? काय करशील? तुमचे ते स्वामी आहेत ना, भोंदू आहेत भोंदू. आणि त्याची भक्त नाकारते. तसं जर नसतं ना तर माझं कर्ज कधीच फेडलं असतं तुम्ही. सावकार हे बघा, तुम्ही आम्हाला काही बोला पण स्वामींना नाही. अहो हे असं पाप करू नका. तुम्ही स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका. हे बया, उपदेश नको मला. 3 दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे. 3 दिवस. 3 दिवसात जर माझं कर्ज फेडलं नाही ना हे अख्खं घर जाईल. अहो ऐक सावकार सावकार, अहो आता मी स्वामींचं चित्र कसं काढणार? ज्या चित्राच्या भरोशावर आपण या संकटातून बाहेर पडणार होतो ते चित्रच नाही काढलं तरी ह्या समस्येतून आपल्याला बाहेर कोण काढणार? अंबिके, संकटातून बाहेर पडण्याची संधी लवकरच चालू होणार आहे. पण त्यावेळी तू काय निर्णय घेतेस यावर सगळं अवलंबून असणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, मघाशी तुम्ही म्हणालात की आपल्याच कर्मात डोकावून पहा. तुम्ही तुमच्या हाताने काय कर्म लिहून ठेवलेत? तुम्ही वारंवार हा इशारा का देत आहात? स्वामी, आमचं काही चुकलं का? भूतकाळात आमच्या हातून असं काही घडलंय का ज्याचा परिणाम म्हणून आज हे दिवस बघावे लागतंय? याचं उत्तर आम्ही देणार नाही. याचं उत्तर तुमचं आत्मचिंतन दे. ज्याने प्रश्न विचारलाय त्याने उत्तर शोधावं. मनाच्या आरशात पाहिलं की नियतीचं प्रतिबिंब दिसतं. बाबा बाबा हे पहा, मी नवीन काढलेलं चित्र. प्रयत्न चांगला आहे, पण हे चित्र याहूनही उत्तम होऊ शकलं असतं. स्वामी, कृपा करून हे बघा ना. स्वामी, माझ्या मुकुंदची कला बहरच जाऊ द्यात. असा काहीतरी चमत्कार करा की पूर्ण राज्यात त्याच्यासारखा चित्रकारच होणार नाही. अरे आमच्याकडून काय मागावं हे ज्या दिवशी लोकांना कळेल ना, तो त्यांच्या आयुष्यातला सुदिन असेल. हे घे. तू कधी गोवर्धनच्या कलेचा वारसदार राहू शकणार नाही. तुझ्यात गुणवत्ताही नाही आणि नियतही नाही. माफ करा स्वामी, पण आई वडिलांचेच गुण मुलांमध्ये येतात. मी माझ्या वडिलांसारखाच थोर चित्रकार बनेन. माझी जागा सिद्ध करून दाखवेन. तुझ्यात कलाकाराचं कौशल्य नाहीये, पण तू उत्तम व्यापारी आहेस. व्यापार कर, त्याकडे लक्ष दे. एका चित्रावरून माझ्या कलेचं मूल्यमापन करू नका स्वामी. माझ्यातही थोर कलाकार दडलाय आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. माझ्या वडिलांपेक्षा माझं नाव मोठं करून दाखवेन आणि मला कुणीही अडवू शकत नाही, तुम्हीही. अरे कला हे बोलण्यातून नाही, आत्म्यातून येते. प्रयत्न करून बघ, तुलाही कळेल तू किती पाण्यात आहेस. आणि राहिला प्रश्न मूल्यमापनाचा, तर तुझ्याकरता जे योग्य आहे तेच सांगतोय आम्ही. शिव शंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. 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 बाबा काय झालं? बरं वाटत नाहीये का? औषधी हवी आहे का? खरं तर तुम्हा दोघांना बरं नाही असं कळलं
म्हणून औषधे घेऊन आलोय. अहो नाही बाबा, आम्ही बरे आहोत. नाही कसं? तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की तुम्हाला बरं नाही. सावकार चित्रकलेचं साहित्य घेऊन गेला म्हणून चिंतेत आहात. अरेच डोक्यावर कर्ज आहे, तरी चिंता वेगळी आहे. आता या समस्यांमधून बाहेर कसं पडायचं हे कळत नाहीये, बरोबर ना? उपाय समोर असूनही तुम्हाला दिसत नाहीये म्हणून म्हटलं तुम्ही आजारी आहात. बाबा, तुम्ही असं का बोलताय? हे दोरी या खांबाला बांध. तू पण बांध. आता मला सांगा, ही दोरी कोणाची? आमची. बांधली कोणी? आम्ही आम्ही सोडवणार कोण? आम्ही आम्ही सोडवा. तशी तुम्ही बांधली दोरी, तुम्ही सोडवली. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात ज्या समस्या येतात, संकट येतात, हे तुम्हाला सोडवावी लागतात. नुसत्या नामस्मरण करत राहणाऱ्या समस्या सुटणार आहे का? त्याला प्रयत्नांची जोड असायला हवी ना. जर प्रयत्न केले तर देव मदतीला धावून येतोच. बाबा, अहो आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला मार्गच दिसत नाहीये. कलाकाराला त्याची कला प्रस्तुत करण्यापासून कुठली समस्या, कुठली अडचण अडवू शकत नाही. अगं, सामान्य परिस्थितीमध्ये जर एखादी गोष्ट करायची असेल तर तो प्रत्येक जण करतो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्येही जो कला घडवतो तो खरा कलाकार. अगं, तुझ्याकडे चित्र काढण्याकरता साहित्य नाही म्हणून उदास झाली आहेस. अगं, निसर्ग साहित्य आहे, जरा नीट बघ. अहो काढा घ्या, एवढा वेळ झाला घेतलाच नाहीये तुम्ही. आनंदी, शरीराचा हा आजार ह्या काड्याने आज ना उद्या बरा होईलही, पण मनाला ज्या यातना होत आहेत त्या कशा बऱ्या होणार ग? असं काय झालंय? तू कधी गोवर्धनच्या कलेचा वारसदार राहू शकणार नाही. तुझ्यात ती गुणवत्ताही नाही आणि नियतही नाही. अगं, आपला मुलगा माझ्यापेक्षा मोठा कलाकार व्हावा अशी इच्छा होती माझी, पण ती इच्छा आता इच्छाच राहणार बहुतेक. राज दरबारातून निरोप आहे तुमच्यासाठी. लवकरात लवकर उत्तर कळवा. येतो.
तुम्ही 4 दिवसांपूर्वी पाठवलेले चित्र राजांना अजिबात आवडलेले नाही. कुठल्याही क्षणी पद हिरावलं जाईल अशी परिस्थिती आहे. असा काय निरोप असेल हो? राजेसाहेबांनी काय लिहून पाठवलं असेल यात? गेल्या वेळी जे चित्र त्यांना पाठवले ते त्यांना आवडले नव्हते म्हणून चिडले तर नसतील ना? आनंदी, अगं राजेसाहेबांचा आदेश आहे, मी स्वामींचं तैलचित्र काढावं. यावेळी होळीपूर्वी राजेसाहेब ते चित्र स्वामींना भेट देणार आहेत आणि त्याचा मोठा मोबदलाही मिळणार आहे. राजेसाहेबांनी माझ्यावर खूप मोठं काम सोपवलंय. त्या निमित्तानं स्वामी सेवा घडणार नाही. मोबदल्याचं मला काही नाही ग. स्वामी सेवा हाच माझा मोबदला आहे. अहो, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? लखोटा वाचून या आनंदाच्या भरात मी विसरलो की मी आजारी आहे. आता पूर्वी सारखी उत्तम चित्र माझ्या हातून रेखाटली जात नाहीत. एवढा मोठा बहुमान मिळूनही मी तो स्वीकारू शकत नाही. याचंच दुःख आहे. होळीपर्यंत बरे व्हाल अशी ही शक्यता दिसत नाही. आणि एवढ्या मोठ्या दिवशी राजेसाहेब स्वामींना त्यांचं तैलचित्र देणार म्हणजे ते परिपूर्ण आणि दिव्यच असायला पाहिजे. पण माझ्या हातून आता तसं चित्र रेखाटलं जाऊ शकत नाही. मग मुकुंद? त्याला ते झेपेल की नाही खात्री नाही मला. मग आता काय करायचं? राजेसाहेबांचा आदेश आहे. पर्याय नाही. मला त्यांना नकार कळवावाच लागणार. हे ह्यांच्या कानावर घालायलाच हवं.
त्याचप्रमाणे काही फुलांचा फळांचा चीक पांढरा असतो, तो पांढरा रंग म्हणून वापरता येईल. हे घे. याच्यावर चित्र काढ आणि या नैसर्गिक रंगाने ते रंगव. बाबा, अहो हे आम्हाला कसं नाही सुचलं? हे आकाश दिसतंय. आपलं मन या ढगांप्रमाणे असतं. विचारांचा वारा येतो जातो. समस्या निर्माण झाली की भीती वाटते, चिंता वाटते. मग ज्याप्रमाणे वारा ढगांना इकडून तिकडे सरकवतो, त्याचप्रमाणे चिंता भीती मनाला भरकटवतात. पण आपण आकाशाप्रमाणे स्थिर राहायचं आणि ढगांना कुठून कुठवर जाऊ द्यायचं हे आपण ठरवायचं. चित्र काढायला घे. येतो मी. अहो, मला असं वाटतं ना की ह्या बाबांच्या रूपात येऊन स्वामींनीच आपल्याला मार्ग दाखवलाय. हो, बाबा, हे काय करताय तुम्ही? राजे साहेबांचा आदेश पाळणं मला शक्य नाहीये. मी नम्रपणे नकार कळवतोय त्यांना. नकार? अहो मामांजी, इतका चांगला मोबदला मिळतोय आपल्याला आणि तो आपण इतका सहज गमावणार आहोत का? राज दरबारातून आलेली ही संधी सोडणं म्हणजे मूर्खपणा आहे. मुकुंदा, तुझा राग मी समजू शकतो, पण माझा नाईलाज आहे. मी चित्र नाही काढू शकत. याआधी पाठवलेले चित्र राजे साहेबांना आवडलं नव्हतं, परत पाठवलं गेलं. आता पुन्हा तसंच झालं तर राजे साहेबांचा रोष ओढवून घेऊ आपण. होळीच्या सोहळ्याच्या दिवशी त्यांची फजिती होईल आणि मी त्याला कारणीभूत होऊ इच्छित नाही. मग चित्र मी काढेन. अहो, मला संधी पण मिळेल ना, आणि तुमच्या त्या स्वामींनी जे काय सांगितलं ते मी खोटं पण ठरवेन. कुंदा, तुझ्यात ती क्षमता नाहीये. आणि आता तर स्वामी स्वतः येऊन सांगून गेले. स्वामी स्वामी स्वामी. अहो, त्यांनी माझी कला पाहिली नाही आणि आधी निष्कर्ष काढलाय. मला स्वतःला सिद्ध करू द्या. मी त्यांनाही चुकीचं ठरवून दाखवेन. बाळा, अरे स्वामींना आव्हान देऊ नकोस. त्यांनी सांगितलेलं मान्य कर. माझ्यावर विश्वास आहे. मुकुंदा, हे बघ, गुरूंच्या शब्दावर शंका घेणं हा मार्ग नाहीये. मग काय मार्ग मी काढेन. तू हे कसं करणार आहेस? कसं म्हणजे? तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या मुलाच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवा. मी राज दरबारात हा खलिता पाठवतो आणि स्वतः सांगतो राजे साहेबांना की मी चित्र काढेन म्हणून. होळी येते. होळीत फक्त लाकडांचं दहन नाही होणार, तर अनेक गोष्टींचं दहन होणार. अनेकांच्या अहंकाराचं दहन होणार, अनेकांच्या गैरसमजाचं दहन होणार, तर अनेकांच्या गैरवर्तनाचं दहन होणार.
ज्यांनी मनात अंधार साठवलाय त्यांना चटके बसणार आणि ज्यांनी मनात विश्वास जपलाय त्यांना कृपेची ऊब मिळणार. ज्याच्यात जे जळण्यासारखं आहे ते जळणार आणि जे चांगलं आहे ते आणखीन तेजस्वी होणार. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवान शंकर शिवशंकर शंभो. अहो मन नीट शांत ठेवून करा काम. रेषा वेड्या वाकड्या होत आहेत. हा आता उत्तम वाटतंय. ए तू बडबड करू नको का? तुला चित्रकलेतलं कळतं की मला? मुकुंद पुन्हा एकदा सावध करतोय. मनात श्रद्धा असल्याशिवाय आमचं चित्र पूर्ण होणार नाही. चित्र आकाराला येणार, राजे साहेबांना आवडणार, मला मोबदला मिळणार आणि बाबांचा वारसदार म्हणून मी सिद्ध होणार. जर राजे साहेबांचा आदेश पूर्ण झाला नाही, चित्र त्यांच्या पसंतीस उतरली नाहीत तर? राज दरबारात चूक माफ होत नाही. कधी कधी तर मृत्यूदंडालाही सामोरं जावं लागतं. अंबिका, तू रेखाटलेलं हे चित्र पाहून तुझे मानलेले गुरुही म्हणतील की अंबिका आमची शिष्या शोभते. ताबडतोब तुला शिष्या म्हणून स्वीकारतील. खरंच? हो, अगदी खरं. अहो मला हे चित्र ना स्वतःच्या हाताने स्वामींना अर्पण करायचे. माझं मन सांगतंय हे चित्र एकदा का आपण अर्पण केलं ना की आपलं संपूर्ण आयुष्य बदलेल, नशीबच पालटेल. निरंजन बुवा, निरंजन बुवा, मामांजींसाठी औषध हवं होतं. आत्ता बनवून देतो. तुम्ही बसा ना, मी पाणी आण. नाही नको. हे चित्र कोणी काढलं? मी. ही साधी बाई आणि इतकं अप्रतिम चित्रकार. निरंजन,
परत घेतलंच का चित्र काढायला? हा? कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, विसरू नका. तर गाठ माझ्याशी आहे. निरंजन भाऊ, येऊ का? या ना, बसा. अंबिका, पाणी घेऊन ये. मी काढलेलं चित्र याच्या आसपासही नाही. हे घ्या पाणी. अंबिका, हे चित्र मला दे. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे चित्र मला स्वामींना द्यायचंय, हे विकायला नाही ठेवलं. मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. हे चित्र मी माझ्या नावाने सर्वांसमोर आणेन आणि याचा योग्य तो मोबदला तुम्हाला नक्की मिळेल. हा, पण हे चित्र तू काढलेस हे कोणाला सांगायचं नाही. आम्ही म्हंटल तर मुकुंद, तू आणि तुझी बायको व्यापार उत्तम करू शकता. तुम्हाला सौदा करता येतो, तुम्ही तेच करणार. अरे स्वभाव सावलीप्रमाणे असतो, धावलात तरी पाठ सोडत. शंकर शंभो.